नमस्कार. स्कीम कोड क्रमांक 927 RKL शिवपुरम चेरोली 1 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. याबद्दल आज पूर्ण माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर इथं टोटल 36 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्यापैकी 16 फ्लॅट जनरल कॅटेगरीमध्ये आहेत. ठीक आहे. तर हा रेरा नंबर आहे त्याचा. कार्पेट एरिया बघाल तर हा आहे 36.63 ते 42.07 स्क्वेअर मीटरमध्ये आहे. आणि बिल्टअप एरिया 64 ते 67 स्क्वेअर मीटरमध्ये खूप असा मोठा फ्लॅट्स अवेलेबल करून दिला आहे. तर स्क्वेअर फीटमध्ये बघाल तर हा 350 ते 450 स्क्वेअर फीटमध्ये कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया हा बऱ्यापैकी खूप मोठा दिला आहे त्याने 689 ते 728 स्क्वेअर फीटमध्ये. ठीक आहे. तर SC ST अशा बऱ्याच साऱ्या रिझर्व कॅटेगरीसाठी हा भरपूर जागा दिलेल्या आहेत. जनरल पर्पजसाठी 16 आहेत. तर रेराच्या वेबसाईटवरती बघितलं तर कम्प्लिशन डेट डिसेंबर 2031 दाखवते. इथून पुढे 5 वर्षानंतर हा प्रोजेक्ट कंप्लीट होणार आहे. लिटिगेशनबद्दल बोलायला गेलं तर एक लिटिगेशन आहे या प्रॉपर्टीजवरती. ठीक आहे. इथे दाखवत आहे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन. त्याच्यामध्ये एक ऑनगोईंग लिटिगेशन आहे आणि 2 लिटिगेशन त्यांनी क्लोज केलेले आहेत. ठीक आहे. तर या बिल्डिंगबद्दल बघायला गेलं तर सी बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल केले आहेत. 8वा फ्लोअर, 9वा फ्लोअर, 10वा, 11वा आणि 12 असे 12 मजल्याची बिल्डिंग आहे. 8 ते 12 फ्लोअरमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल केले आहेत. जवळपास 8व्या फ्लोअरला 4 फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि नंतर 9वा, 10वा, 11वा आणि 12वा असे पर फ्लोअर 8 फ्लॅट्स अवेलेबल करून दिले आहेत म्हाडांसाठी. ठीक आहे. तर फ्लोअर प्लॅन बघूया आपण एकदा. हां. तर हा इथं डोअर नंतर थोडासा पॅसेज सोडलेला आहे त्याने. ठीक आहे. तर लिव्हिंग हॉल 4x3चा आहे, म्हणजे जवळपास 12x10चा लिव्हिंग हॉल आहे. बाल्कनी याला दिलेली आहे, अटॅच बाल्कनी आहे हॉलला. ठीक आहे. किचनचा पण बऱ्यापैकी मोठा आहे. किचन जवळपास 10x8चं किचन आहे. याला पण थोडीशी ड्राय बाल्कनी सोडलेली आहे. ठीक आहे. तर एक बाथरूम आणि टॉयलेट असं दिलेलं आहे आणि बेडरूमला पण अटॅच बाल्कनी आहे. बेडरूमची साईज बघाल तर 10x10ची बेडरूमची साईज आहे. ठीक आहे. तर कॉमन बिल्डिंगमध्ये फ्लॅट्स अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त प्रॉब्लेम असा आहे की कम्प्लिशन डेट थोडीशी दूर आहे. तर लोकेशन वाईज बघायला गेलं तर हा फ्लॅट्स हे लोकेशन आहे ते दिघीपासून फक्त 4.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे बघू शकता. प्राईम असं लोकेशन आहे. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर करू शकता. आणि फक्त प्रॉब्लेमच असा आहे की एक लिटिगेशन आहे आणि कम्प्लिशन डेटबद्दल बघायला गेलं तर 2031 पर्यंत कम्प्लिशन डेट आहे, म्हणजे इथून पुढं 5 वर्षानंतर. फायनल कन्क्लुजन असं राहील की जागा बऱ्याच आहेत, खूप साऱ्या जागा आहेत तिथे, फ्लॅटची संख्या जास्त आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. कम्प्लिशन डेट आणि एक लिटिगेशन एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही इश्यू नाही अप्लाय करायला. खूप मोठा असा फ्लॅट दिलेला आहे आणि हायर फ्लोअर आहेत, बाल्कनीज अवेलेबल करून दिलेली आहे. तर तुम्ही अप्लाय करू शकता. आता इथून पुढे मी उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन कसं फॉर्म भरायचं सर्व काही मी व्हिडिओज काढणार आहे. प्लीज नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, प्लीज आपल्या मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला कोणत्या स्कीम कोडबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करा, मी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देईन. ठीक आहे. तर चेरोलीच आता फ्युचरमध्ये प्राईम लोकेशन होत चाललेलं आहे, कारण की बायपास रोड पुण्याचा बायपास रोड चेरोली आळंदी या साईडने जाणार आहे. त्यामुळे या स्कीमला अप्लाय करू शकता. प्राईम असं लोकेशन आहे, काही प्रॉब्लेम नाही इथे. ठीक आहे. धन्यवाद.